व्हिडिओची सुरुवात बघूनच तुम्हाला कळलं असेल की आपण कुठे आलेलो आहोत. आपण आलेलो आहोत आज हॉटेल भाग्यश्रीला. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन मिळणार आहे. जर तुम्ही प्लॅन करत असेल हॉटेल भाग्यश्रीला येण्यासाठी तर पूर्ण माहिती मी देणार आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आपण चाललेलो आहोत हॉटेल भाग्यश्रीला मटन थाळी ट्राय करायला. तर चला तुम्हाला सांगते टेस्ट कशी आहे, काय आहे. ऊन फार आहे जरा, तर चला पाहूया आपण. तर भाग्यश्री हॉटेल आहे आपल्या कोल्हापूरच्या NH4 नॅशनल हायवेला. तर चला. तर आता आपण ब्रिज क्रॉस करतोय पंचगंगा नदीचं. बघू शकता आपली पंचगंगा नदी. जरा उन्हाळा असल्यामुळे पाणी थोडस कमी झालेलं आहे. तर चला आपण जाऊया हॉटेल भाग्यश्रीच्या वेने. हे बघा बॅनर लावलेलाच आहे, भाग्यश्री तवार मटन थाळी 250 रुपये. तर हॉटेल जवळ आलेला आहे, हॉटेल भाग्यश्री आलेला आहे. ओ तर आपण फायनली पोहोचलेलो आहोत हॉटेल भाग्यश्रीला. बघू शकता असं छान एंट्रन्स दिलेला आहे आणि इथे आपला हायवे आहे. हायवेला लागूनच आपल्याला समोर दिसेल हॉटेल भाग्यश्री. नमस्कार कोल्हापूरकर. तर मी आज आलेली आहे हॉटेल भाग्यश्रीला. तर खूप फेमस आहे भाग्यश्री हॉटेल. तर आज मी इथे टेस्ट करणार आहे मटन थाळी, चिकन थाळी. तर बघूया इथली टेस्ट कशी आहे, मला आवडते का नाही, तुम्हाला मी रिव्ह्यू देणार आहे. तर इथे आहे भाग्यश्री रेस्टॉरंट. हे कोल्हापूरचं आहे आणि आपल्या मेन रोडलाच लागून इथे तुम्हाला हॉटेल दिसणार आहे. तर चला आपण आत एंटर होऊन ऑर्डर देऊया. तर सुरुवातीला तुम्हाला इथे हॉटेलचे बॅनर दिसतील, बघू शकता तुम्ही. आणि ओनरचे देखील असे फोटो लावलेले आहेत. तर हे आहे हॉटेलचे ओनर. आणि ह्या बोर्डवरती बघू शकता मेन्यू दिलेला आहे, काय काय मिळतं हॉटेलमध्ये. सर्व मेन्यू तुम्हाला या हॉटेलवरती दिसेल विथ प्राइस. तर हॉटेलच्या एंट्रन्सलाच तुम्हाला असे बसायला टेबल दिलेले आहेत. छान अशी बसायला अरेंजमेंट केलेली आहे. फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय केलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे किचन. तर चला. तर बघू शकता इथे मोठ्या क्वांटिटी मध्ये असा रस्सा बनवत आहेत, अळणी आणि तिखट. तर हे आहे तो. आणि इकडे भाकऱ्या बनवत आहेत छान गरम पैकी. चुलीवरच्या भाकऱ्या आहेत एकदम गरमागरम मावशींकडून. आणि हा आहे तांबड्या रश्श्याचा टोप. एकदम भरपूर क्वांटिटी मध्ये इथे रस्सा बनवला जातो. बघू शकता छान अशी तर्री आलेली आहे त्याला. असा झणझणीत तुम्हाला इथे तांबडा रस्सा मिळणार आहे. अगदी दिसायला सुंदर आहे. एवढ्या क्वांटिटी मध्ये इथे बनवला जातो. तर हा बघू शकता, हा आहे अळणी रस्सा. बनवायची तयारी चालू आहे आणि मस्तपैकी असा चुलीवरती हा बनवला जातो. दिवसात सकाळी वेगळा आणि संध्याकाळी वेगळा. तरी सकाळी 50-60 लिटर, संध्याकाळी 50-60 लिटर. आणि भरपूर क्वांटिटी मध्ये इथे रस्सा बनवला जात आहे. बघू शकता अगदी मोठमोठे टोप आहेत इथे. आणि हा बघू शकता तुम्ही, हा आहे अळणी रस्सा. तर हा असा अळणी रस्सा गरमागरम बनवला जात आहे, तो पण मोठ्या क्वांटिटी मध्ये. तर बघू शकता इथे चुलीवरती अशा गरम गरम भाकऱ्या बनवत आहेत. तर तुम्हाला इथे गरमागरम भाकरी मिळणार आहे. तर इथे तुम्हाला मिळणार आहे ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी आणि रोटी सुद्धा. जे पाहिजे तुम्ही ऑर्डर करू शकता. भाकरी इथे अनलिमिटेड आहे आणि असं इथे जेवण बनवलं जातं. आणि इकडे आहे किचन, इथून तुम्हाला जेवण सर्व केलं जातं. तर आपलं ताट आता आलेलं आहे, बघू शकता. तर हे आहे चिकन ताट. तर मस्तपैकी असा चिकन मसाला, तांबडा रस्सा आणि अळणी रस्सा, भाकरी, ही ज्वारीची भाकरी घेतलेली आहे आणि राईस. तर बघू शकता असं मस्तपैकी आपलं जे घरात जसं ताट असतं तसं हे ताट दिसत आहे. अगदी सुंदर. आणि इकडे तुम्हाला बादली भरून असा तांबडा रस्सा आणि अळणी रस्सा मिळणार आहे. आणि हे आहे मटन ताट. तर अशा प्रकारे आपल्याकडे ताट आलेलं आहे. तर आता मी ट्राय करत आहे. तर ही गरमागरम ज्वारीची भाकरी आहे, एकदम कडक कुरकुरीत. अशाच प्रकारे मला आवडते. आणि त्यासोबत आता मी हे चिकन घेतलेलं आहे. चिकन बघू शकता अगदी मऊ शिजलेलं आहे, एका बोटाने तोडता येईल असं. आणि हे मी अशा रस्स्यात बुडवून, तांबड्या रश्श्यात बुडवून खात आहे. एक घास खाताच तुम्हाला चव जाणवेल. अगदी मस्त होती, चरचरीत, झणझणीत. मला आवडते अशीच या प्रकारची ह्याची चव होती. मला फार आवडली चिकन थाळी. चिकन एक नंबर आहे, चवीला एक नंबर. आता मी हा अळणी रस्सा तो मी ट्राय क्वालिटी छान आहे. एकदम घरगुती प्रकारचं अळणी दिसते. आणि हा तांबडा रस्सा मी आता ट्राय करतो. खरंच खूप छान आहे.
मला तर चिकन फार आवडलं, एक नंबर आहे. आता मी मटण थाळी ट्राय करणार. बघू. तर ही आहे मटण थाळी बघू शकता आणि ह्याच्यात मी बाजरीची भाकरी मागवलेली आहे. तर आपण आता ट्राय करतोय मटण थाळी. तर हे मटण आहे, आता आपण मटण ट्राय करूया. तर एक पीस घेते मी मटणचा. तर हा बघा एकदम सॉफ्ट शिजलेला आहे इवन. तर हे आहे मटण आणि ग्रेव्ही मध्ये डिप करूया. आणि आता छान आहे. मटणची पण चव छान आहे, त्यासोबत हा रस्सा आणि किती एक नंबर. आता आपण आळणी राईस ट्राय करूया. तर मटणची चव एकदम गावरान आहे, गावाचं मटण असते तो. त्याच्यामध्ये आळणी राईस ट्राय करूया. मस्त आहे हा आळणी राईस. मला तर फार आवडलं. त्याचबरोबर तुम्हाला इथे अशी बादली भरून रस्सा दिला जातो. आणि रस्सा आणि तिखट रस्सा आणि सगळं एक मोठं. तर हे बघा बादली भरून तुम्हाला इथे रस्सा दिला जातो. किती पण रस्सा तुम्ही घेऊ शकता इथे. हा आहे तिखट तांबडा रस्सा आणि हा आहे अळणी रस्सा. अळणी रस्साची चव देखील छान आहे. खूप छान भरून अळणी रस्सा दिलेला आहे. या थाळीसोबत तुम्हाला भाकरी आहे, अनलिमिटेड मिळणार आहे. आणि इथे तुम्ही बाजरीची भाकरी घेऊ शकता, ज्वारीची भाकरी घेऊ शकता किंवा रोटी घेऊ शकता. मटण थाळी तुम्हाला फक्त 250 रुपयाला मिळणार आहे आणि चिकन थाळी 200 रुपयाला. चवीला तर मला फार आवडली, तुम्ही देखील नक्की एकदा ट्राय करा. तर आम्ही आता मटण थाळी खाल्लेली आहे. मुंडू उसाचा रस पिणार का, कोकम सरबत पिणार का, कोणता सरबत पिणार? तोंड काळं झालेलं आहे उन्हामुळे. बापरे. मला नाही केलं. अब इथं आहे लिंबू सरबत, ताक, सोडा, मोसंबी, पायनॅपल. तर आमचे मिस्टर अजून जेवत होते आणि आम्ही बाहेर आलो होतो, तर आम्हाला जरा गरम होत होतं म्हणून म्हटलं जरा थंड पिऊया, म्हणून मी गुंडूला घेऊन आले. तर गुंडूला लिंबू सरबत पाहिजे होता, तर गुंडूने असं मस्तपैकी लिंबू सरबत एन्जॉय केलेलं आहे चिकन मटन खाल्ल्यानंतर. आणि असं आम्ही गुन्हामध्ये गार झालेलो आहोत आणि मी घेतला होता लिंबू सोडा. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि नक्की एकदा भाग्यश्री हॉटेलला व्हिजिट करा आणि मगच ठरवा की चव कशी आहे ते. दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका आणि स्वतः येऊन ट्राय करा. मला तर फार आवडलेलं आहे, तर मस्त ट्राय आहे. तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.